ते स्वतः चांगले कलाकार आहेत. अचलताईचं मनापासून आभार. हॅलो, हॅलो. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सचिनजी ठाकरे यांचे चिरंजीव आदरणीय प्रथम ठाकरे रांजणोली यांचं आगमन, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात होईल दोन टीम मध्ये. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 क्वालिफायर मॅचेस सध्या मैदानामध्ये रंगत आहेत आणि आता सामना चालू होतोय. सुपर 8 मध्ये मला वाटतं शिव चेरोबा कोणगाव संघ दाखल झाला. अभिनंदन. घरच्या मैदानात चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकासाठी विनीत माळी हा खेळाडू आला बॉलिंग ट्रॅकमध्ये. नॅन्सी इलेवन मानकोली आणि जयहरी रांजनोली या दोन टीम मध्ये ही लढत सध्या चर्चेमध्ये असणारा यंगस्टर आहे. विनीत माळी हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. अतिशय चांगला आक्रमक फलंदाज आणि तितकाच चांगला एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून भूमिका साकारणारा अष्टपैलू खेळाडू. पहिल्या षटकासाठी राऊंड द विकेट अँगल बनवला. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकत असताना वाईट बॉल त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. अवांतर रनने मात्र अकाउंट ओपन झालं बॅटिंग करताना जयहरी रांजोली संघाचं. अखेरच्या अंतर्गत असणारे गाव सलामीवीर खेळाडू जितू चौधरी त्यांच्या बरोबरीने भावेश ठाकूर ओपनिंग ब्लास्ट भावेश ठाकरे क्षमा असावी दोन ओपनिंग ब्लास्टर्स. पुन्हा एकदा त्याच अँगलने बॉल आणि याही वेळेला रिझल्ट सेम आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन वाईड सलगचा दुसरा वाईट बॉल टाकतो त्या ठिकाणी विनीत माळी हा खेळाडू. मला वाटतं फलंदाजांपासून थोडासा दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. वाईड लाईन कॉरिडॉर त्याला सापडलेला नाहीये. त्याच्या आतमधून जर का बॉल निघाला तर नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पण तो सातत्याने वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होताना सलगचा दुसरा वाईड बॉल या ठिकाणी पाहिला. चिप केला बॉलला बिडॉनचा फिल्डर धावत आला बॉलरच्या मागे आणि ते सेकंडचा कॉल खराब फिल्डिंग. दोन धावाला तिसरी होईल का तिसरीचा प्रयत्न केला जातो. नकार दिला अखेरच्या क्षणाला. लेझी कदर फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला खेळाडू आहे त्या ठिकाणी मिडॉनला वैभव माळी डाव्या हाताचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू. तो देखील त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मार्जिन ऑफ एरर हे सर्वात जास्त टाळावं लागतं. जर का तुम्ही चुका टाळल्या तर नक्की विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. आणि ते 4 धावा सध्या स्कोर कार्ड मध्ये हाफ ट्रॅकर पूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर पॅरलल हा फटका होता. बॉल चाललाय सीमा पार षटकार. चांगलं टायमिंग या फटक्यामध्ये चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी खेळत असताना पूल पाहायला मिळाला. षटकार मिळाला. सहा धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल बिनबाद 10. चांगला फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर अकू टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती अक्रॉस लाईन पूलचा फटका स्क्वेअर लेग कडे पाहायला मिळाला. विनीतचा अगेन्स्ट हल्ला बॉल करतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू चौधरी हा खेळाडू. चला पोगाव आणि कोळेगाव चोळेगाव आणि पोगाव दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत आणि या दोघांचंही वेलकम स्वागत नेक्स्ट मॅच साठी. फुल लेंथ क्या बात आहे. ऑन साइडला फटका स्लॉट मध्ये आलाय. बघा प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी छोटेसे झेलचा प्रयत्न करत असताना मिड विकेटच्या बाहेर बॉल चाललाय. षटकार सलगचा दुसरा धमाका. जितू चौधरीच्या बॅटमधून 2 षटकार. आक्रमक स्ट्रोक. मागचा हाफ ट्रॅकर यावेळेला फुल लेंथ शफल झाले. जागा बनवली आणि मिड विकेटला हा फटका पाहायला मिळाला. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर राजेशी यस जे पारितोषिक तुम्हाला लावायचं आहे मारल्यानंतर द्या मॅच संपल्यानंतर. यस ही सूचना आम्ही पुन्हा एकदा देतो. मान्यवरांचा देखील मी आभार व्यक्त करेल. आपण आवर्जून मोटिवेट करा खेळाडूंना. पुन्हा शफल अनऑर्थोडॉक्स टाईप खेळत असताना भरपूर त्या ठिकाणी उजव्याच्या बाहेर गेले. फक्त दिशा दिली
पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत असताना हा फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर चाललाय. दन करत सीमा पार 4 धावा चौकार. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत असताना जितू चौधरी हा खेळाडू आक्रमक फटक्यांसाठी हा खेळाडू सातत्याने ओळखला जातो आणि आपली ओळख पटवून देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त स्टार्ट मिळालाय जय हरी राजनोली या टीमला. काय फटका सजवला. हँड अँड कॉर्डिनेशन, पायाच्या हालचाली अप्रतिम राहिल्या. एकूण धावसंख्या सध्या 20 धावफलकावधी, वैयक्तिक 18. 4 मध्ये लॉंग स्पेल, कारण पहिल्यांदा सलग 2 वाईड बॉल टाकले तर ट्रॅक बदलला. ओव्हर द विकेट आले विनीत. पुन्हा खेळाडू शफल आणि इथे देखील फोर्स करत असताना बॉल चालला स्क्वेअर लेग कडे. अफलातून टायमिंग. जितू चौधरी हिज ऑन फायर नाव. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता सिद्ध करत असताना फुल लेंथ बॉल बघा पुन्हा एकदा. हा फटका उजव्याच्या बाहेर आले होते आणि त्यानंतर केसला बॉलला. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग. स्क्वेअर लेग आतमध्ये आहे. त्यांच्या समोरून बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग मध्ये. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे आणि तापमान प्रचंड वाढलं आजचं. 38°C पर्यंत जाऊन पोहोचलंय. त्यामुळे तुम्हाला अंदाज बांधता येईल ऊन किती असेल. मैदानामध्ये जे खेळतात खेळाडू तर त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण तापमान प्रचंड वाढलं असताना मैदानामध्ये आणखीन वातावरण गरम करतोय फलंदाज त्या ठिकाणी जितू चौधरी, जो मात्र चांगली फलंदाजी करतो. 2 षटकार, 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव. वैयक्तिक 5 मध्ये 22. टीमची धावसंख्या तब्बल 24. सध्याच्या घडीला आपण पाहता विनीतचं भव्य स्वागत. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला फक्त शॉर्ट कव्हरला दिशा दिली आणि सेन्सेबल फटका. स्ट्राईक्स पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवली जितू चौधरी या फलंदाजाने. धावांची भूक जितूच्या पण पहिल्या षटकामध्ये पाहिली आणि ज्या फलंदाजा धावांची भूक असते तो खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतो. जितक्या धावा बनवाल तितका चांगला रेकॉर्ड तुमच्या नावावरती राहील आणि संघासाठी ती कामगिरी महत्वाची राहील. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला. जवळजवळ 25 धावा आल्या बिनबाद विदाउट लॉस 25. सुरुवात चांगली झाली. आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 25. जर काही सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली तर ट्रिपल डिजिटमध्ये देखील धावसंख्या येऊ शकते. एवढं कॅलिबर या खेळाडूंमध्ये आहे. जय हरी रांजनोली संघाचा खेळाडू वैभव माली आले बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी. अलीकडच्या काळामध्ये रायगड ग्रामीणमध्ये जाऊन देखील या संघाने एक वेगळी दहशत निर्माण केली. आज दीपू टीममध्ये नाहीये. दीपू माळीसारखा एक अनुभवी खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा तो खेळाडू टीममध्ये नाहीये. असं असताना मात्र जबाबदारी वाढली वैभवची, जबाबदारी वाढली विनीत माळीची आणि त्यांच्या समोर मात्र काय परफॉर्मन्स देतो जितू चौधरी, कौतुकास्पद. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली तर डाव्या हाताचा वैभव माली आलाय. सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू पनवेलच्या नाईट स्पर्धेमध्ये मला आठवतंय तर भरपूर चांगले परफॉर्मन्स त्याने दाखवला कसलकर नाईट स्पर्धेमध्ये. असा हा खेळाडू सेकंड ओव्हरसाठी आला वैभव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल डेड घोषित केला पंचाने. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला त्यामुळे पंचाने या बॉलला डेड घोषित करत असताना पुन्हा एकदा ट्रॅकवरती आलाय गोलंदाज वैभव. फुल लेन टो क्रशिंग यॉर्कर सन्मान देत असताना परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. अप्रतिम बॉल. डायरेक्ट बुंध्यात टाकला हा चेंडू. त्याला सन्मान देत असताना तिथे सिंगल मिळाली आणि पहिली सिंगल या इनिंग दुसरी सिंगल, कारण मागच्याही बॉल होती शेवटच्या सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. आता मात्र पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येईल तो म्हणजे भावेश ठाकरे हा खेळाडू. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती अल्पेश आम्हाला सांगतात त्या ठिकाणी 26 26. डाऊन दी ग्राउंड मिड ऑफच्या डोक्यावर खेळत असताना बरोबर आमच्या अतिथी मंचावरती खरं तर या ठिकाणी तारीफ यांच्या हातामध्ये बॉल आलाय आणि त्यांनी मात्र बॉल पकडलाय. त्यांचं देखील भव्य स्वागत त्यांनी केलं बॉलने. अप्रतिम फटका होता. मिड ऑफच्या डोक्यावर खेळत असताना हा चौकार मिळाला. चांगलं टायमिंग होतं. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला इनफिल्डला क्लिअर करायचं असतं, पॉवर प्ले मध्ये तुम्हाला गॅप शोधायचे असतात आणि आता तेच चाललं मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंकडून. दोन्ही बाजूने आक्रमण ही जवा स्कोर कार्ड मध्ये आहेत. वन्स अगेन फुल लेंथ. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु कमी गतीचा बॉल होता. तिथे व्यवस्थित संपर्क जुळलेला नाहीये त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. भावेश ठाकरे स्टार्टिंग एंडवरती असताना वैभव माळीचा हा डॉट बॉल कमबॅक. विकेट हवा या मोमेंटला खरं तर त्या ठिकाणी नॅन्सी 11 मानकुली टीमला विकेट फॅक्टर फार महत्वाचा राहील. जर का हे खेळाडू अधिक काळ विकेट थांबले तर कदाचित मोठी धावसंख्या येईल. फुल लेन त्या ठिकाणी टापिंग क्रिकेट फक्त सन्मान दिला हलक्या हाताने खेळत असताना. पुश करो और खुश रहो. मग शॉर्टेक्सचा कव्हरचा फिल्डर पुढे आला बॉलला उचलत असताना एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती सध्या आपण पाहताय बिनबाद 31 31 लॉस ऑफ 0. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी आपण पाहिली. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये देखील दिवा कोळीवाडा संघाच्या 2 खेळाडूंनी 23 धावांची भागीदारी केली होती. सेकंड विकेटसाठी जेव्हा पहिला खेळाडू शून्यवरती बाद झाला होता इथे देखील आता मोठी भागीदारी. वन्स अगेन ब्लाइंड स्ट्रोक. हलकाचा टर्न होत असताना हा चेंडू आपण पाहिला. बाहेर निघणारा चेंडू त्याच्यावरती बिगिटचा प्रयत्न होता. लास्ट मुवमेंटला हँड अँड कॉर्डिनेशन व्यवस्थित जुळलेलं नाही त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल मिळाली. शरीराचा वेध घेत असताना बॉल अवांतर रन ऍड होईल.
बॅटिंग करत असताना जयहरी रांजोली टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी तब्बल बिनबाद 32 धावा, 32 लॉस ऑफ 0. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फुल लेन टाकला, लॉफ करत असताना मिडॉनला फिल्डर, क्या बात आहे, फ्री होम डिलिव्हरी. मिडॉनच्या हातामध्ये बॉल विसावला. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जयहरी रांजोली टीमला. खेळाडू बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. भावेश ठाकरे बॅक टू दी डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मिळाला. 32 धावांची भागीदारी आता मोडीत काढली खरं तर मैदानामध्ये वैभव माळी या गोलंदाजाने. त्याला मात्र पहिला विकेट मिळाला शेवटच्या बॉलवरती. शेवट गोड करणारा हा चेंडू राहिला खरं तर फिल्डिंग करणाऱ्या नॅन्सी 11 मानकोली या टीमला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये चालले. प्रमोद म्हात्रे, वन ऑफ द लीजंड, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर इन रांजोली टीम. सर्वाधिक जास्त अनुभव असणारा खेळाडू प्रमोद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. रांजोली संघाकडून खेळत असताना हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. पार्टनरशिप चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16.00च्या सरासरीने 32 धावा आल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 25 होत्या, परंतु मागच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त करून दिलं वैभवने. चांगलं कमबॅक. आता तिसऱ्या षटकासाठी फ्रेश बॉलर वापरतात त्या ठिकाणी सौरभ आलेत. सौरभ भोईर हा खेळाडू आलेत, यंगस्टर. तिसऱ्या षटकासाठी विनीतला थोडंसं थांबवलंय कारण विनीतने पहिल्या षटकामध्ये 25 दिल्या होत्या. कदाचित पुढच्या षटकामध्ये वैभव सेकंड स्पेलसाठी येतील. ही रणनीती आखावी लागते तुम्हाला. जो गोलंदाज वर्तमान स्थितीमध्ये स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय त्याच्यावरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या टीमला होईल. ॲडव्हान्टेज खरं तर गोलंदाज आपल्या टीमला मिळेल. ही रणनीती आता आखली आहे या ठिकाणी मानकोली संघाच्या संघनायकाने. तिसऱ्या ओव्हरसाठी स्वतः सौरभ भोईर बॉलिंग मार्कमध्ये समोर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला असतील खरं तर जितू चौधरी. षटकार चौकारांचा खरं तर बेताज बादशाह. आजच्या दिवसामध्ये काय त्याने बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता याही ओव्हरमध्ये आक्रमण होईल का पाहावं लागेल, कारण सौरभ देखील एक चांगला गुणवान गोलंदाज आहे. पुन्हा शफल, फ्लिक केला बॉल, क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग. बॉटमहँडचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सबर, फ्लॅट अँड फ्युरियस. वेगात मारला बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर. भव्य स्वागत केलं सौरभचं. जितू चौधरी या फलंदाजाने षटकार. अप्रतिम टायमिंग, फुल लेन बॉल त्याच्यावरती आपण पाहिला. चांगला फटका पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 38 धावा. अनस्टॉपेबल जितू चौधरी थांबतच नाहीये. षटकार चौकारच मारतोय. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळले. चांगलं टायमिंग. बॉलने उंची घेतली आहे. डीप मधून फिल्डर धावत आला बॉल खाली. सेकंडचा कॉल रिस्की. रन कंप्लीट करत असताना दोन्ही खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ दाखवत असताना विकेटवरती हे दोन्ही खेळाडू. 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने 4थं दशक पूर्ण झालं. 40 धावा सध्या धावफलकावरती आहेत. 40 रन ऑन स्कोर कार्ड. 1 खेळाडू बाद. आणि वैयक्तिक जितू चौधरी याची इनिंग पाहिली तर 10 मध्ये आतापर्यंत 32 धावांचं योगदान. जवळजवळ 300+ स्ट्राईक रेट सध्या त्याचा आहे आणि हा गरजेचा स्ट्राईक रेट आहे सध्याच्या घडीला जयहरी रांजोली टीमसाठी. ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा पायांच्या हालचाली. सुरुवातीला शफल झाले, रिव्हर्सचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी फुल लेन बॉल कमी गतीचा टाकला. व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या ठिकाणी सौरभचं. असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याच्याकडे खरं तर कमी गतीचा बॉल टाकण्याची क्षमता आहे, अगदी त्याच ॲक्शनने तो गोलंदाज नेहमी प्रभावी राहिला आणि ती कामगिरी मैदानामध्ये करत असताना हा खेळाडू. कारण फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन चांगलं असणं गरजेचं असतं. टप्प्यावरती नियंत्रण असणं तितकंच गरजेचं असतं आणि ते नियंत्रण दाखवत असताना या बॉलमध्ये स्वतः सौरभ. सिंगल मिळाली मागच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात. सिंगलच्या मदतीने 41 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. अल्पेश गायकवाड आमचे नामांकित गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना उत्तम गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. जयहरी रांजोली आणि एका बाजूला नॅन्सी 11 मानकोली हा विद्यमान सामना मैदानामध्ये रंगतोय. चांगली लढत तुम्हाला या 2 टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. फलंदाज प्रमोद ऑन स्ट्राईक. बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोर मारला. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट असं म्हणतात. अगदी समोरला खराब फिल्डिंग. शतरक्षक वैभव खरं तर आउटफील्डला थोडासा लेझिनेसपणा दाखवत असताना पाहायला मिळाला. थोडासा फिल्डिंग मधली त्याची खरं तर जी चपलाई आपण नेहमी पाहिली ती आज मात्र कमी प्रमाणात पाहायला मिळाली. त्याचाच फायदा होताना आपण पाहताय समोरच्या रांजोली संघाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू लिजंड क्रिकेटर प्रमोद यांच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. चांगलं टायमिंग त्याने दाखवलंय. 2 रनच्या मदतीने 43 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. फुल लेंथ, क्या बात आहे. चांगला बॉल टाकला उजव्याच्या बाहेर. शरीरापासून दूर ठेवत असताना फुल लेंथ यॉर्करचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल पाहायला मिळाला. फुटवर्क नाहीये, त्याच कारणास्तव हा चेंडू आपण पाहिला निर्धाव. थोडे शफल झाले असतात अगदी त्या ठिकाणी बॉलला
फुल टॉस मध्ये कन्वर्ट करता आलं असं. आणि यावेळेला मात्र आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, खूप चांगली गोलंदाजी होताना आपण सौरभ कडून पाहताय. धावा जरूर झाल्या. मागच्याही सामन्यामध्ये असं वाटलं सहजगत्या चेस होईल. मिसक्यूट्स फटका झाला. फॉलो थ्रू मध्ये झेलची शक्यता. कॉटन बोल्ड, क्या बात आहे, विकेट मिळालाय. दुसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना. जय हरी रांजोनी टीमला खेळाडू बाद झालेत त्या ठिकाणी स्वतः प्रमोद माद्रे. बघा यानंतरचा होणारा सामना खरं तर आई स्वामिनी टोलेगाव विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपण मिड इनिंग मध्ये लगेच टॉसकडे जाणार आहोत. चौथा फ्रेश सामना असेल त्यामुळे दोन्ही टीमला सूचना असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आज पहिला दिवस स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील तर हा चौथा सामना. पाणी हवाय, पाणी घेऊन चला मैदानाकडे. ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स इंटरवल आपण घेत आहोत. पाणी घेऊन चला मैदानामध्ये. मगाशीच मी उल्लेख केला तापमान वाढले 38° पर्यंत पोहोचलंय. मला वाटतं लवकरच होळीचा सण आहे त्यानंतर आणखीन तापमान वाढेल. प्रचंड वातावरणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती आहे. आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 14.33 त्या सरासरीने 43 आल्या. ज्यामध्ये वैयक्तिक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपण जर पाहिला 11 बॉल 32 वरती खेळतोय. जितू चौधरी हा खेळाडू सलामीवीर कसा असावा तर जितू सारखा आक्रमक असावा. कारण स्टार्ट चांगला मिळाला की नक्कीच शेवट देखील तितकाच चांगला होतो. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हणतात. सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं आणि सुरुवात चांगली केली आहे जय हरी रांजनोली संघाने. परंतु पुढचे 3 षटक देखील तितकेच महत्वाचे आहेत. या 3 षटकामध्ये जर का कमी धावा खर्च केल्या तर कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतोय त्या ठिकाणी नॅन्सी 11 मानकोली संघ बलाढ्य जय हरी रांजनोली टीमला. आपण प्रेडिक्ट करतोय परंतु मैदानामध्ये त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. कारण या स्पर्धेचं आव्हान टिकवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला 100% कमिटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागेल. ग्रामीण धमाका बिग बॅश स्वप्नवत सुरुवात. प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला वाटतं की याच मैदानामध्ये खेळावं, या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि त्यासाठी आपण पाहता या ठिकाणी क्वालिफायर्स मॅचेस ठेवण्यात आलेल्या आहेत. भरपूर परिसरातून विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यातून आज मात्र या स्पर्धेमध्ये संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेचा दर्जा एक वेगळ्या उंचीवरती गेलाय. ग्रामीण क्रिकेटचं खरं तर आकर्षण सौंदर्य दर्जा वाढवणारी स्पर्धा म्हणजे ग्रामीण धमाका बिग बॅश. 2 आयकॉन घेऊन तुम्हाला ही स्पर्धा यानंतर पाहायला मिळेल. टेप बॉल षटक ही कन्सेप्ट देखील तुम्हाला इथूनच सुरुवात होताना पाहायला मिळाली. आपल्या परिसरामध्ये चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन, उत्तम दर्जाचं क्रिकेट, आधुनिक क्रिकेटमध्ये काय हवं ते सर्व तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चौथ्या षटकासाठी पुन्हा सेकंड स्पेल मध्ये आले त्या ठिकाणी वैभव माळी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्या बात आहे. टप्पा चांगला होता, थोडासा हलका राईज झाला बॉल. बघा पुन्हा एकदा बॉल आपण जर पाहिला रिप्ले मध्ये कोण बनत असताना राईज होऊन मात्र विकेट किपर कडे चाललाय. प्रचंड चांगला बॉल हार्डलेथ मध्ये टाकत असताना आपण पाहिलं वैभवला. चांगलं कमबॅक. डाव्या हाताचे गोलंदाज त्यांचा नॅचरल स्विंग कट करणं उजव्या हाताच्या फलंदाजाला तितकं सोपं नाहीये. प्ले अँड मिस वन्स अगेन डॉट बॉल, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. जवळजवळ 8 बॉल टाकले. सेकंड स्पेलला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला वैभवने. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आला होता आणि इथे सलग दुसरा डॉट बॉल. वैभवने फिल्डिंग मध्ये फारसा इम्पॅक्ट टाकला नाही परंतु बॉलिंग मध्ये महत्वाची जबाबदारी भूमिका साकारत असताना हा खेळाडू सलग 2 डॉट बॉल शांत ठेवलं जितूला, जो प्रचंड आक्रमक आहे असा खेळाडू मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. यॉर्करचा प्रयत्न होता, नशिबाने साथ दिली असं म्हणायला हरकत नाही. किंचितचा बॉल आतमध्ये आला असता तर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. मधून डाऊन दी लेग, डाव्याच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना जय हरी रांजनोली टीमला टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद, तब्बल 44 44 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस टाकलाय. फ्लाइट झाला बॉल त्या ठिकाणी मागे चालला. थर्ड मॅनला पाठ फिरली होती. हलकीशी कडा घेत असताना थर्ड मॅनला बॉल चालला. शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड होत असताना त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. एंड बदलला. डाव्या हाताचा गोलंदाज वैभव माली खरं आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या मॅच मध्ये सिद्ध करत असताना अगदी निर्णायक क्षणाला, कारण सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या असं वाटलं होतं. मी सुरुवातीला प्रेडिक्ट केलं होतं किमान ट्रिपल डिजिट मध्ये धावसंख्या जाईल, परंतु इथे मात्र चांगलं कमबॅक आता होताना आपण पाहता नॅन्सी 11 मानकुली टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच, गुडघा वाकवत ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉलला. डीप मधून फिल्डर धावत पुढे आलाय. जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. 1च रन या बॉलमध्ये देखील मिळेल. 1 रनच्या मदतीने हळूहळू धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 46 धावा. 2 खेळाडू बाद 46 धावा. चौथं षटक मार्गस असताना वैभवचं. सेकंड स्पेल मध्ये आहेत वैभव. नेक्स्ट बॉल
पायात टाकलाय टो क्रशिंग यॉर्कर, फिंगर गोज अप, लेग बिफोर द विकेट. इम्पॅक्ट बॉलचा चांगला होता. प्लम एलबी, खेळाडू बाद झालेत. जितू चौधरी बिग विकेट डाऊन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करताना जय हरी रांगोली टीमला, कारण जितूने या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्या संघाला 33 धावांचं योगदान दिलं 15 बॉलमध्ये. 3 षटकार 2 चौकार आपण त्यांच्या इनिंगमध्ये पाहिले आणि चांगली इनिंग, शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याने साकारली 33 धावांची. आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. जबाबदारी आता वाढेल मिडल ऑर्डर वरती, कारण आता टॉप ऑर्डरचे खेळाडू डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. आता मधल्या फळीतील खेळाडू त्यांच्यावरती आता रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. या सामन्याला पुढे घेऊन जाता, डावाला पुढे घेऊन जायचं आहे. डावाला पुढे घेऊन जात असताना मोठी धावसंख्येकडे वाटचाल देखील करायचं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आता आक्रमण करणं देखील गरजेचं राहील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले त्या ठिकाणी अजित म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने विनीत भगत हा खेळाडू सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. विनीतने एक सिंगल काढली, त्याच्या खात्यामध्ये एक सिंगल आहे. धावसंख्या टीमची धावफलकावरती आपण जर पाहिली 46 आणि अल्पेश काय कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 25, सेकंड ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत वैभवचाच आपण जर पाहिला कमबॅक होताना पाहायला फक्त 3 धावा त्याने खर्च केला. एक महत्वाचा विकेट त्याने काढला आणि तोही जितू चौधरी या खेळाडूचा. जितू, भावेश जे प्रमुख खेळाडू आहेत त्यांना बाद करण्यामध्ये वैभवला यश मिळालेलं आहे. याही वेळेला आपण जरा पहिला क्विकर वन टाकला होता, वेगात बॉल टाकला पायात आणि त्याला दिशा दिली. खराब फिल्डिंग, अति घाई संकटात असं म्हणतात. धावत पुढे आले होते आणि इथून मात्र सेकंड रन देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवरती आल्या आणि या 2 रनच्या मदतीने चौथ्या षटकाचा खेळ देखील संपला. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या जय हरी रांजणोली संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 3 खेळाडू बाद 48, 48 लॉस ऑफ 3. चला थोडं स्पीडअप करा. विनंती राहील नॅन्सी 11 मानकुली टीमला. सातत्याने प्रत्येक संघांना मी सूचित करू या स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस आणि त्याचमुळे थोडंसं आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. सूचना असेल फिल्डिंग करणाऱ्या नॅन्सी 11 मानकुली टीमला 48 धावा 12च्या सरासरीने आल्या. सुरुवात 25 ने झाली, आता ही सरासरी 12 वरती आली. करंट रन रेट आपण जर पाहिला 12.00. आता आपण इथून प्रेडिक्ट करू शकतो अजून जर का धावा ऍड झाल्या तर किमान 70-75च्या आसपास या सरासरीने हा संघ पुढे जाऊ शकतोय. परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये डेप्थ ओव्हरमध्ये कधी कधी तुम्हाला आक्रमण करावं लागतं, हाणामारी करावं लागतं आणि इथे मात्र आता तेच करावं लागेल. आक्रमण करणं गरजेचं राहील. आता बॉलिंग ट्रॅकमध्ये सौरभ भोईर ज्याने 3रं षटक हाताळलं होतं 10 धावांचं, त्याच्यावरती विश्वास दाखवला. यंग टॅलेंट सौरभवरती विश्वास दाखवत असताना संघ नायक चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. सामना आपण चालू करतोय. 2 षटकं बाकी आहे. यानंतर पुढचा सामना चोळेगाव विपक्ष पोगाव. दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठावरती येतील. टॉस केला जाईल. आपण मधल्या सत्रानंतर लगेच टॉसकडे जाणार आहोत. आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. 5वं षटक. वॉर्मअप थांबवा. चला आता घाई करा प्लीज, वेळ जास्त घेत आहे. सूचना असेल फिल्डिंग करणाऱ्या तर मानकोली संघाला वॉर्मअप मध्ये 6 बॉल डिलिव्हर केले. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला विनीत भगत. विनीत भगत साठी लोअर फुल टॉस ड्रायव्हिंग लेंथ मध्ये हा बॉल आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर ऋतिक माळी थोडासा हेल्दी आहे, त्याला मात्र फिल्डिंग मध्ये थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे आपण पाहिलं इथे सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. बॅकअपला वैभव धावत आला. जर का वैभव मागे नसता तर मात्र आणखीन धावा वाढल्या अशा. 1 रन इथे मिळाली. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय जय हरी रांजणोली संघ. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 खेळाडू बाद 49. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. शॉर्ट एक्सचा कव्हरला आता शॉर्ट कव्हरकडे घेतलाय आणि शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर उभा लावलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर लावलाय. डीप एक्सचा कव्हर लॉंग वाईडिश लॉंग अपला एक फिल्डर उभा केलाय या षटकासाठी. पुन्हा एकदा ओव्हर पिच. विकेट किपर क्या बात आहे. अप्रतिम एफर्ट्स लावत असताना यष्टांच्या मागे गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय. आजकाल बरेचसे यष्टीरक्षक हे ग्लोव्स परिधान करूनच मैदानामध्ये असतात, म्हणजे जेणेकरून बोटांना हाताला इजा होऊ नये. कारण कधी कधी बॉलर्स वेगाने बॉल टाकतात, एज लागली की आणखीन वेग वाढतो. आणि आतिश मारी एक चांगला यष्टीरक्षक या संघाचा आहे. यष्टीरक्षक बॅट्समन असणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला. आणि आतिश देखील एक चांगला बॅटर आहे, हार्ट हिटर आहे या संघाचा. पुन्हा एकदा हलकीशी गडा घेतली बॉल विकेट किपर कडे त्याला आतिशकडे, परंतु इथे आतिशला बॉल कलेक्ट करता आलेला नाही, त्यामुळे सिंगल रन मिळाली. संधी निर्माण झाली. लगेच सिंगलचा कॉल. 50 धावा धाव फलकावरती. अर्धशतक कंप्लीट. क्या बात आहे. सुरुवातीला 25 आल्या आणि त्यानंतर पुढच्या 25 रनसाठी जवळजवळ 4 ओव्हरची प्रतीक्षा करावी लागली. एक कमबॅक आहे फिल्डिंग करणाऱ्या नॅन्सी 11 मानकुली संघाचं.
विनीतवरती झालेलं आक्रमण, त्या आक्रमणानंतर असं वाटलं मोठी धावसंख्या येईल, पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. समोर पुन्हा एकदा विनीत भगत हा खेळाडू लॉफ केला बॉलला, ऑन साईडला स्लॉट मध्ये आलाय. उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. यस, इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. क्रिकेटची आवड प्रत्येकाला आहे, लहानांपासून थोरांपर्यंत. मला वाटतं जे प्रेक्षक आहेत लहान, ते देखील आता कॅच पकडण्याचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. त्यांना ही प्रचंड आवड आहे क्रिकेटची. झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण धाडस दाखवतात. इतक्या उंचावून आलेला बॉल त्याचा झेल पकडणं तितकं सोपं नाहीये. षटकार पाहायला मिळाला विनीतच्या माध्यमातून. अब तक 56 रन सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 3 गडी बाद 56 धाबा. या सत्रातील 5वं षटक चालू आहे. चला थोडी घाई करा प्लीज, स्पीडअप. वारंवार आम्ही या गोष्टी सूचित करतोय दोन्ही संघांना. तोळेगाव आणि पोगाव दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आहेत अवेलेबल. आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत पुढच्या मॅचसाठी. पण त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणखीन एक मोठी लढत. तर घरच्या मैदानात कोणगाव संघाने आज मोठा उलटफेर केला. बोरशेती टीमला पराभूत केलं. बल्लाढ्य बोरशेती संघाला पराभूत करताना आपण कोणगाव टीमला पाहिलं आणि जबरदस्त जल्लोष कोणगावच्या पाठीराख्याने साजरा केला. नेक्स्ट बॉल प्ले अँड मिस. क्या बात आहे. शरीरापासून दूर ठेवत असताना फुल लेंथ बॉल आणि इथे फुटवर्क नसल्या कारणाने डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पण पाहत आहे. काय बॉल टाकतात खरं तर. शफल लाईन, वाईड लाईन, सर्व काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येईल. जरी बॉल हातामध्ये असला तरी तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकताय. इंटरनॅशनल तर क्रिकेटचे सर्व नियम या स्पर्धेमध्ये लागू करण्यात आलेले आहेत. रायगडमध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी सातत्याने पाहायला मिळतात. एकसा कव्हरला हॅमर करत असताना व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. 4 धावा विनीतच्या बॅटमधून चौकार. रायगडमध्ये आल्यानंतर 2 गोष्टी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. तर स्ट्राईक रोटेशन, एकाच वेळेला 2 एंड सोडायचं तुम्हाला. वाईड बॉलसाठी एकच वाईड लाईन आहे. हे नियम सर्रास आमच्या रायगड परिसरामध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र इंटरनॅशनल तर जे नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन या स्पर्धेमध्ये केलं जाते. कारण पूर्वी कसं असायचं, स्टम्प्स पासून एकच लाईन आहे खरं तर. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण पूर्वी खरं तर असं असायचं एक स्टंप पासून बॉलचा अंतर ग्राह्य धरला वाईटचा. परंतु आजकाल नियमांमध्ये बदल होताना आपण पाहतो सातत्याने प्रत्येक स्पर्धांमध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. 12च्या सरासरीने 60 धावा आल्या. सुभाषदा पाटील आमचे ऑफिशियल्स, निरंजनजी सावंत, सुमित देशमुख आणि शशी साटम सर खूप चांगले ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये काम करत असताना त्यांना आपण पाहताय. चला अंतिम षटक, थोडी घाई करा, वेळ जास्त घेता प्लीज. 3 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत. अजून मला वाटतं 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसातील. चालू असलेला सामना देखील आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. लास्ट ओव्हर. रोहित थळे हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आलाय या षटकासाठी. 6व्या षटकासाठी. पहिल्या 5 षटकामध्ये 12च्या सरासरीने 60 आल्या. आता अंतिम षटकामध्ये 12+ रन येणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाज त्या ठिकाणी आहेत स्वतः अजय म्हात्रे आणि विनीत भगत. मधल्या फळीतले स्फोटक खेळाडू आहेत अजय. त्यांच्याकडे देखील आक्रमकता आहे. ते देखील मोठे फटके मारू शकतात. इथे मात्र मोठ्या फटक्यांचीच गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जय हरी रांदोली टीमला. वन्स अगेन क्या बात आहे. हलकासा कटर बॉल बाहेर काढला आणि ते विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल अजयला, कारण स्ट्राईक हवी होती विनीत भगत या खेळाडूला. आपल्या विकेटचा त्याग केलाय अजयने, कारण विनीतला स्ट्राईक वरती आणायचं होतं आणि ते पहिला बॉलला रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. या ओव्हरमध्ये जवळजवळ 4था खेळाडू बाद झाला. धावसंख्या 60. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललेत 6व्या क्रमांकावरती. भूषण म्हात्रे हे खेळाडू 6व्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललेत. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर सातत्याने रांदोली संघाकडून सलामीवीर म्हणून देखील बऱ्याच वेळा भूमिका साकारणारा हा खेळाडू. यावरून खरं तर आपल्याला अभ्यास करता येईल की बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे या संघाची. अगदी शेवटचा खेळाडू देखील येऊन षटकार मारू शकतो सहजासहजी. एवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि इथे मात्र आता स्ट्रॉंग भूमिका साकारावी लागेल फलंदाजांना या 5 बॉलमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये 60 धावा आहेत. विनीतने आत्मविश्वास स्वतःवर दाखवलाय. स्ट्राईक त्याने स्वतःकडे घेतली आहे. आता इथे मात्र आत्मविश्वासानेच खेळावं लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. शफल आणि फॉलिंग स्वीप. व्हॉट अ शॉट. अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. पुन्हा आपण जर बॉल रिप्ले मध्ये जर पाहिला, बॅक ऑफ दॅट हलकासा आपण पाहिला,
टर्न झाला आणि काय झोपला पडला आणि हा फटका मारला फाईन लेग कडे. 4 धाबा. विनीत भगत आक्रमक खेळाडू आहे. इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना फॉलिंग स्टिप त्याच्या वतीने पाहायला मिळाला. 4 धाबा आल्या आणि चौकाराच्या मदतीने 64 धाबा धाव फलकावरती. चला लवकर फिल्डिंग लावा प्लीज. सातत्याने आम्ही सूचित करतो, पंचही तुम्हाला अलर्ट करतील, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. मानकुली संघ 4 धावा या फटकावरती मिळाल्या. विनीत काय आक्रमकता दाखवतोय. टीमचा यंगस्टर आहे, तर रांदोली संघाचे भविष्य आहे. अगदी कमी वयामध्ये तो देखील मॅच्युअर्ड झालाय. फलंदाजीमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली भूमिका साकारत असताना जबाबदारी त्याने स्वीकारली. मागच्या बॉलमध्ये त्याने अजयला रनआउटच्या स्वरूपात बाद केलं. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि त्यानंतर चौकार त्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्टेप आउट, क्या बात आहे. वन्स अगेन आणखीन एक चांगला फटका. उंची घेत असताना अवकाशाला गवसणी घालणारा हा लांब लचक विनीतचा फटका. 440 होलचा झटका. षटकार. अफलातून बॅटिंग. लास्ट ओव्हर मध्ये विनीतचा ब्लास्ट पाहायला मिळाला. 70 धावा धाव फलकावरती लागल्या. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कॉन्फिडन्स दाखवतो त्या ठिकाणी विनीत आपल्या बॅटिंग मध्ये. अफलातून फलंदाजी. पहिला बॉल रनआउट झाला अजय आणि त्यानंतर जसा विनीत स्ट्राईकला आला तो धावा घेऊन आला या ओव्हरमध्ये. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 70 धावा, 70 रन ऑन स्कोर कार्ड. कमालीचं कमबॅक. अफलातून बॅटिंग. थोडासा आपण जर पाहिलं डगआउट मध्ये चलबिचल सुरू झाली होती, परंतु त्यानंतर आता आनंदाचं वातावरण आहे जय हरी रांदोली संघाच्या खेम्यामध्ये. कारण विनीतच्या बॅटमधून यावेळेला आपण पाहता चौकार षटकार आलाय. स्कोर मूव्ज ऑन 70. 70 धावा धाव फलकावरती सध्या आहेत. चला घाई करा प्लीज. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आहेत रोहित थळे. त्यांच्यावरती मात्र आता आक्रमण करतात विनीत भगत. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, आता पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. त्या बात एक प्रचंड आत्मविश्वास आहे या खेळाडूकडे, पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल पाहायला मिळाला रोहित थळे यांच्या माध्यमातून. सुटकेचा निश्वास घेतला असं जणू काही गोलंदाजाने. तर मागच्या 2 बॉलला 2 स्कोरिंग शॉट आले आणि त्यानंतर डॉट बॉल आला. आता आणखीन 2 बॉल बाकी आहेत. विनीत भगत आक्रमकता सिद्ध करत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल टार्गेट सेट करणार आहे. शफल झाले, बाहेर टाकला बॉल, फटका फसला, फिल्डर नाहीये, वॅकेंट एरियामध्ये बॉल जातोय आणि इथे मात्र सेकंडचा कॉल. वैभव धावत आला होता झेलसाठी, परंतु वॅकेंट एरियामध्ये हा बॉल पडला. निर्जन स्थळी जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, तटिया सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला जीवनदान म्हणता येणार नाही. हा झेलच तितका सोपा नव्हता. 2 धावा आल्या 72. आता शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, निर्णायक बॉल. खर तर या पहिल्या इनिंग मधला भूपेश थोडासा ऍडजस्टमेंट करतोय. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू, शेवटचा निर्णायक बॉल. फुल टॉस टाकलाय. लास्ट बॉल वरती आणखीन आक्रमण. ब्लास्ट केलाय. रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने हाईट फॅक्टर साठी. षटकार ऑलरेडी मिळालाय आणि जर का हा बिमर असेल तर मात्र आणखीन एक एक्स्ट्रा बॉल खेळण्याची संधी मिळेल. काय बॅटिंग केली. जरा फिल्डिंग आपण लावूनच ठेवा. जर निर्णय वेगळा आला तर वेळ जास्त घेता येणार नाही प्लीज. षटकार मिळाला, परंतु इथे रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल. जर का बिमर असेल तर मात्र आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि आणखीन एक बॉल खेळण्याची संधी मिळेल विनीतला. काय बॅटिंग केली विनीतने. आतापर्यंत 30 धावांचं योगदान 10 बॉलमध्ये त्याने आपल्या टीमला दिलं. 300चा स्ट्राईक रेट. फेअर डिलिव्हरी, यस लिगल बॉल. त्यामुळे 78 आल्या. 79चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नॅन्सी 11 मानकुली टीमने मानकुली संघासमोर जयहरी रांदोली संघाने अभिनंदन. तर आपण टॉस घेतोय. चोळेगाव विपक्ष पोगाव, दोन्ही कॅप्टन आलेल्या. दोन्ही कॅप्टन आपण टॉसकडे जातोय. भूपेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. 70-70 लाईव्ह चॅनलचे प्रोफेशनल टेक्निकल ऑपरेटर भूपेश कराले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. या आपण पोगाव आणि एका बाजूला तोळेगाव संघाचा कर्णधार. तोळेगाव संघाचा कर्णधार. चला या लवकर आपण टॉससाठी. टीम तोळेगाव कॅप्टन या आपण टॉससाठी. टॉस केला जाईल. टीम चोळेगाव कॅप्टन पोगाव संघाचे कॅप्टन इथे आहेत. मी चोळेगाव संघाच्या कॅप्टनला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय.
चला लवकरात लवकर या टॉससाठी. राहुल मोरे, आइये. टॉस आपण घेत आहोत. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या जयहरी राजनोली टीम. 79 धावांचा पाठलाग. राहुल मोरे निकनेम आमच्यापर्यंत पोहोचलं शाकाल. आइये. जबरदस्त खेळाडू आहेत राहुल. त्यांचं आगमन. सोयगाव कॅप्टन, वेलकम. भूपेश यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल करतील राहुल, सोयगावचे कॅप्टन. हेड अँड टेल. टेल कॉल अँड इट्स अ हेड. तर टॉस जिंकलाय, पोगाव संघाने थांबायचा आहे. निर्णय काय असेल सर्वप्रथम? रक्षण करणार. किती तयारी आहे या मॅच मध्ये? सोयगाव संघ तुम्हाला खेळायचा आहे. तयारी तर काय नाही, कारण समोरचा संघ कधी आम्ही कमजोर समजत नाही. सर्व प्लेयर चांगलेच खेळतात आणि तयारीचं बोलायचं झालं तर किती दिवस झाले मॅचेस खेळतो, त्यातच आमची तयारी आहे. आणि आयोजन तर खूप सुंदर आहे आणि तारिक सैद यांचं धन्यवाद मानतो का आम्हाला इथे खेळायची संधी दिली. 6 षटकांचा सामना, प्रतिस्पर्धी सोयगाव टीम. किती धावसंख्या या टीमला रोखाल तुम्ही? धावांचं टार्गेट तर काही सेट नाही. आम्ही आमची नॅचरल बॉलिंग टाकू आणि कमीत कमी टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? घेतली असते. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. काय रणनीती राहिली या मॅच मध्ये? काय नाही, 60 ते 70 रन बनवायला लागते ना. कोणते खेळाडू आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला चांगली बॅटिंग परफॉर्मन्स अपेक्षित राहील पहिल्या इनिंग मध्ये? विक्रांत पाटील, किरण शिंदे. ग्रामीण धमाका बिग बॅश, मला वाटतं टेनिस क्रिकेट प्रत्येक खेळाडूंना आतुरता असते या स्पर्धेची. तुम्ही काय सांगाल या स्पर्धेबद्दल? किती आतुरता होती या स्पर्धेची? भरपूर हे होते. मी तारीफबाईला फोन करतो, तारीफबाई कधी मॅच होणार, कधी मॅच होणार, बोलतो होएगा होएगा. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस जिंकलाय त्या ठिकाणी पोगाव संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं सोयगाव टीमला. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आवाज कुणाजी दाते सर यांचा, जिथे 79 धावांचा पाठलाग करायचा मानकोली टीमला. धन्यवाद. धन्यवाद रोशन पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा या मॅच मध्ये. $79 टू विन आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी वीर मैदानामध्ये आलेले आहेत. विनीत माळी आणि सौरभ माळी. फलंदाजीसाठी सज्ज आहेत आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थाने पॉवर प्ले तुम्हाला फोडावं लागेल. पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही ओपनर्स सध्या डगआउट मध्ये. चला टीम जेरी राजनोली लगेच मॅच सुरू करा, कारण वेळ कमी आहे आमच्याकडे. 2 मॅच कव्हर करायचे अजून. $79 टार्गेट आहे. 79 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये 6 ओव्हरच्या या मॅचच्या दरम्यान. आणि या 79 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू होईल. 2 ओपनर्स मैदानामध्ये आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला लगेच सुरुवात करायची. तो डेड बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. फर्स्ट डेड बॉल. मला वाटतं थोडंसं रिफ्लेक्शन तिथे झालंय, त्यामुळे बॅटर थांबला. चला मॅच परत एक वेळा सुरू होईल. पहिला डेड बॉल ते घोषित करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. मॅचला सुरुवात. विनीत भगत. पहिला बॉल विनीत साठी. बॉल हवेत आहे. चान्स आहे. फिल्डर खाली. कॅच होता होता राहिलाय. चांगला प्रयत्न तिथे विशालचा. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. स्कोरबोर्ड देख आता उघडलंय. एकच धाव इथे मिळताना दिसेल. फलंदाज सौरभ माळी आणि विनीत माळी ही सलामीची जोडी आहे. आता उघडलंय सौरभ माळीचं. विनीत माळी आता स्ट्रायकिंग एंडला. आणि विनीत टू विनीट हे बॅटल आता रंगताना दिसेल.
ओ थोडासा बाहेर ठेवलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे, पहिला चौकार विनीत माळीच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये विनीत माळी. नुकतीच केपीसी ट्रॉफी इनामपुरी अंगद पाटील यांच्या स्पर्धेमध्ये ती मालिकेवरची कार जिंकली. खतरनाक खेळ तिथे केला. ही स्पर्धा अक्षरशः गाजली त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. बॅक टू बॅक अर्धशतक तिथे ठोकत होता. सलग 3 अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये त्याने कंप्लीट केले होते. खेळाडू मैदानामध्ये खेळतो विनीत माळी. शॉट फाइंडली, शॉट थर्ड मॅन पॉइंट, शॉट कव्हर. मिडॉन, आता मात्र मिडॉनच्या डोक्यावरून जाईल की नाही? नाही, विकेट मिळताना दिसते. अप्रतिम झेल मिडॉनच्या दरम्यान. विशाल होता आणि विशालचा एक सुपर झेल. फलंदाज विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. मानकोली टीमला मोठा धक्का. थोडीशी निराशा केली आहे. पुढे टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. विशालची हाईट होती, त्याचमुळे त्या उंचीचा फायदा त्याला झाला. दुसरा प्रयत्न लागला आणि बॉलला टपली मारली होती विशालने बरोबर मिडॉनच्या दरम्यान. राईट मोर द विकेटने मारा. स्लॉटमध्ये बॉल होता, मिडॉनला उडवला. इथे पहिली टपली मारली त्या बॉलला आणि त्याच्यानंतर एक चांगला झेल इथे संपन्न केला विशालने. फलंदाज बाद होतोय. विनीत माळी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का दिलाय विनीत भगतने. विनीत भगत मला वाटतं ISCL इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगची स्पर्धा देखील खेळलाय. त्याचं टेलिकास्ट नॅशनल टीव्हीवर करण्यात आलंय आणि आता तो सध्या गोलंदाजी करतोय. म्हणजेच काय राजनोली टीम च्या माध्यमातून देखील चांगले क्रिकेटर घडतायत, पुढे येत आहेत. प्रमोद म्हात्रे मैदानामध्ये आहे, लिजंड खेळाडू. विशालचा एक चांगला झेल पाहायला मिळतोय. ही चर्चेतली नावं आहेत. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्या डावामध्ये देखील तुम्ही पाहिलं 30 धावा अनिकेत त्यावर जो फलंदाजीसाठी आला होता विनीतनेच केल्या होत्या. पहिले ओपनिंग बॅटरच्या रूपमध्ये जितू चौधरी याच्या बॅटमधून 33 आले आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झालंय. नवीन फलंदाज आतिश माळी. कटर टाकलाय, बॉल हवेत आहे. आतिशने उचललाय बॉल. स्क्वेअर लेगला कोणीच नाहीये, धावा मिळतील इथे. बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा. पहिले षटक सुरू असताना चांगलं टायमिंग आतिशच्या बॅटमधून. पहिलाच बॉल फेस करतोय, परंतु तो कॉन्फिडन्स त्याच्या बॅटिंग मध्ये दिसतोय. त्याच कॉन्फिडन्सने बॉलला पाठवले त्यांनी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांच्या मदतीने 9 धावा फलकावर लागल्यात. आज पहिल्या दिवसाचा खेळ इथे रंगत असताना पुढचा बॉल. ओ बॅटची कडा घेतली, पायावर लागलाय, नाही मिळणार इथे धाव. डॉट बॉल इथे येतोय आणि प्रत्येक डॉट बॉल तुमच्यावर दबाव नक्की निर्माण करताना दिसेल. फलंदाजी करणाऱ्या टीमचा जर विचार केला तर मानकोली टीमला मोठं टार्गेट चेस करायचं आहे. इथं या मॅच मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विनीत हा लवकर बाद झाला विनीतच्याच ओव्हरच्या दरम्यान. त्यामुळे सध्या दबाव बनलाय टीम मानकोलीवर. पहिले षटक चांगले टाकले विनीत भगतने. 5 मध्ये 9 धावा, 1 विकेट खात्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा आणि शेवटच्या बॉलवर कडा प्रहार. चांगला पिकअप शॉट उचललाय, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला 6 षटकार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धाव आलेले आहेत 15. मानकोली टीम एक फलंदाज बाद. चला टीम मीटिंग घेऊ नका, लवकरात लवकर सामना सुरू ठेवा. टीम राजनोली थोडंसं सहकार्य करा प्लीज, कारण आज थोडंसं उशिराने सामने सुरू झालेत. त्याच्यामुळे सहकार्याची अपेक्षा आहे तुमच्याकडून सगळ्यांकडून. नंतरचे सगळे संघ बरोबर वेळेमध्ये आलेले आहेत. आज दिवा संघ थोडासा उशिराने आला. 5 धावांची पेनल्टी त्यांना देण्यात आली. उद्या मात्र या स्पर्धेमध्ये बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 8:45 वाजता मॅच सुरू केली जाईल. 6 मॅच कव्हर करायचे आहेत. 6 ओव्हरच्या मॅच आहेत. 9 वाजता बॉल डिलिव्हर्ड होईल. बरोबर वेळेमध्ये या. उद्याही जे संघ इथे उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर देखील अशीच पेनल्टीच्या स्वरूपात कारवाई होईल.
त्यामुळे पहिल्या मॅचमध्ये खांबालपाडा आणि गोवे या दोन्ही टीमने बरोबर वेळेवर उपस्थित राहायचंय या स्पर्धेमध्ये. 9 वाजता सामना सुरू केला जाईल. गोलंदाजीमध्ये विशाल, ज्या विशालने अप्रतिम झेल टिपलाय तो आलाय गोलंदाजीसाठी. चला विशाल, लवकरात लवकर सामना सुरू ठेवा. फास्ट क्रिकेट खेळत राहा. टार्गेट मोठं आहे, 79 रन करायचे आहेत. पहिला बॉल या षटकातला मिड ऑन मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर राहतील. कटर टाकलाय, चांगला पिक केलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. सौरभ माळी आता हवेबरोबर डीलिंग करत असताना ऑन साइडला हवा बरोबर वेगाने वाहते. तुम्हाला डिस्क स्क्वेअर लेगला एक झेंडा दिसत असेल, तो त्याच बाजूला फळकतोय आणि त्यामुळे जर पाहिलं तर त्या दिशेला हवा आहे. त्या दिशेला जर तुम्ही फटके मारले, इम्प्रोव्हायझिंग फटके मारले, राईट हँडेड बॅटर तुमच्या टीमकडे जास्त असले तर मात्र धावा होऊ शकतात या ग्राउंडवर. आणि तेच करत असताना सौरभच्या बॅटमधून एक सिक्सर, आतिशच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, 10 धावांवर तो खेळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 21-79 च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 21 धावा फलकावर लागल्यात. मॅच ऑन, मॅच मध्ये कमबॅक करत असताना सध्या तरी मी म्हणेन टीम मानकोली देखील. आणखीन एक धमाकेदार फटका, हा देखील बॉल चाललाय त्याच हवेच्या लाटांवर स्वार होत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार सौरभ माळीच्या बॅटमधून. तो याही टीमकडे केतन मात्रे नाहीये, जर दुसऱ्या टीमकडे दीपू माळी नाहीये. आणि दीपक चौरसिया हा गोलंदाज देखील इंजर्ड आहे. हाताला ती इंजरी झाली आहे. त्याच्यामुळे अनेक टीम ज्या आहेत त्या टीमकडे जे त्यांचे काही महत्वाचे खेळाडू आहेत ते नाही आहेत. तो क्रिकेट हा खेळ कुठल्या एकट्याचा खेळ नाहीये. हा टीम गेम आहे. डॉट बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक केले. ओव्हर द विकेटने विशालने आत्ता बॉल चांगला टाकलाय. फॉलो केले, बॅटरला सोडला बॉल बॅटरने आणि एक डॉट बॉल येतोय. 3 बॉलमध्ये 12 धावा या ओव्हरच्या दरम्यान. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले चांगला फोडलाय. विकेट मात्र गेलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये ती विकेट आली. विनीत माळी याच विशालने चांगला झेल टिपला होता त्याचा बिडॉनला. सध्या फलंदाजीसाठी तयार. खोलवा टप्प्याचा बॉल होता. खूपच चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला बॉल थांबवलाय. तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28-28. 4 बॉलचा खेळ संपला. या षटकातला 28 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 79 धावांचं लक्ष्य. मागच्या मॅचमध्ये सामना मात्र डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त झालं शिवचेरोबा कोनगाव या टीमला. शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावा करायच्या होत्या. लास्ट बॉल 3 रनवर मॅच आली आणि तो सामना इथे जिंकला. फुलटॉस बॉल मिस केला. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आता शिल्लक. मागचे 3 बॉल चांगले टाकलेत गोलंदाज विशालने. मागच्या 3 बॉलमध्ये 1 रन आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले होते. 13 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत. लास्ट बॉल आतिश माळी खेळण्यासाठी तयार. आतिशने देखील एक षटकार, एक चौकार मारलाय. 4 बॉलमध्ये 10 धावांची खेळी केली. 250चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे. तो तयार आहे. आतिश पुढे टाकलेला बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. काऊ कॉर्नरला अलॉंग द कार्पेट बॉलला थांबवलंय. तोपर्यंत एक सिंगल मिळते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा आल्या. षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 29. फलंदाज बाद झाला 1. 29 ला 1 आणि आता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये धावा करायच्या बरोबर 50. चला ओव्हर नंतर जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. प्रमोद दादा थोडंसं सहकार्य करा कारण 2 मॅच कव्हर करायचे आहेत अजून. त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळत राहा. रणनीती स्पष्ट आहे. तुम्हाला माहिती आहेत कुठले बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत. कधी त्याच्या हातात बॉल द्यायचा आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आणि रन देखील आम्ही सांगतोय प्रत्येक ओव्हर नंतर. 3 ओव्हरमध्ये 50 पाहिजेत. 4 ओव्हरमध्ये 50 पाहिजे. 12.5 सरासरी आहे. 24 बॉल 50 धावा.
तो गोलंदाजीसाठी सज्ज आता तिसऱ्या ओव्हरमध्ये. अक्षय पाटील. पहिला बॉल फिरवला अक्षयने. बॉल हवेत आहे. स्वतः अक्षय खाली येतोय. कॅच ड्रॉप. रनआउट चान्स आणि तिथेही कोणीच नाहीये. परत चान्स. तिथेही कोणीच नाहीये. सगळंच काही घडलं. 2 वेळेला थ्रो झाला. दोन्ही वेळेला स्टंप जवळ कोणीच नव्हतं आणि त्यामुळे ते कॅच ड्रॉप झाले. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. चला आता ठीक आहे. झेल सुटलाय जास्त त्याच्यावर चर्चा नको. फास्ट क्रिकेट खेळत राहा. जे झालं ते झालं. क्रिकेट सुरू ठेवा. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 30 धावा फलकावर लागल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर आहे. 79 रनचं टार्गेट आहे. 49 धावा करायच्या आहेत. 12.5 ची सरासरी गाठायची आहे या पुढच्या 4 ओव्हरमध्ये. असं समीकरण. पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा अक्षय. चांगला फिरवतोय बॉल. मागचाही बॉल चांगला टाकला होता. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल थांबवलाय. 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत अक्षयने. सौरभच्या खात्यात एक सिंगल. आतिश माळी आता स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात 31. 31. मॅच ऑन. सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय संघ राजनोलीचा. जेरी राजनोलीच्या विरुद्ध मानकोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या नावांमध्ये यमक आहेत, परंतु पाहूया कुठला संघ जिंकतोय, मानकोली की राजनोली. हाफ ट्रॅकर हुक शॉट मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं कानाजवळ बॉल लागलाय तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट होतीये. अंपायरचा सिग्नल लेग बाय. हो, कानाचंच माप घेतलं टोपीच्या जवळ. तो बॉल लागत असताना तोपर्यंत एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. 3 बॉलमध्ये 3 धावा आल्यात, त्याच्यामध्ये एक लेग बाय. चांगलं षटक अक्षय पाटीलचं. आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडले आहेत. एक लॉंग लेग, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेत. आणि ऑफ साइडला जर पाहिलं तर लॉंग ऑफ खाली आहे, मिड ऑफ आतमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. थांबलाय बॉलर आणि इथे मात्र डेड बॉल येईल. आणि थोडासा दुखापतग्रस्त जाणवतोय, कारण जसा बॉल त्याने मगाशी टाकला तसा त्याने कमरेवर हात ठेवला होता, मग पायावर फिरवलाय बॉल आणि इथे मात्र फिरलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सैर सपाटा. बॉल सीमा पार. षटकार. 6 धावा. धावा झाल्यात 38. 38 या षटकाराच्या मदतीने सामना अजूनही जिवंत ठेवलाय. विनीत माळी आउट झाला म्हणून काय झालं मैदानामध्ये, सौरभ माळी आणि आतिश माळी हे 2 फलंदाज आहेत. सौरभने देखील आतापर्यंत 3 षटकार मारलेत. चांगली बॅटिंग करत असताना पंच तुम्हाला वारंवार सांगताय, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, खेळत राहा. समीकरण प्रत्येक बॉल नंतर आम्ही सांगतोयच आहे. एक्केचाळीस धावांची गरज आहे, कारण 9 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 50 पाहिजे होत्या. 41 करायच्यात अजूनही. हाफ ट्रॅकर पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा इथे मिळताना दिसतील. चांगली बॅटिंग, खतरनाक बॅटिंग सौरभ माळीची. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 42. 42. पहिले 3 बॉल चांगले टाकलेत. मागच्या 2 बॉलवर 10 धावा आल्यात. पहिल्या 3 बॉलवर 3 आल्या होत्या. 13 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे अक्षय पाटीलच्या या ओव्हरचा. हा बॉल चांगला टाकावा लागेल. 42 धावा स्कोर बोर्डवर. धावसंख्येला चांगला आकार येतोय. चांगले खेळतायत सध्या तरी मी म्हणेन मानकोलीचा संघ आणि त्यांचे फलंदाज. नॅन्सी 11 मानकोली. ओ टर्न केला आणि विथ द टर्न फेकलाय बॉलला लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मागच्या 3 बॉलवर 16 धावा घेतल्यात फलंदाजाने. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक होईल. चला पाणी घेऊन चला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 48. 48 आणि आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 31. 18 बॉल 31 धावा. 31 फ्रॉम 18.
चला ड्रिंक्स ब्रेक नंतर परत एक वेळा सामन्याकडे वळूया. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 31 फ्रॉम 18. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजीसाठी आलाय परत एक वेळा विवेक भगत. 18 बॉल 31. विनीत भगतचा भाऊ विवेक भगत आता गोलंदाजीसाठी. चला विवेक चालू करा सामना. 18 बॉल 31 रन. मॅचला सुरुवात. 18-31. पहिलाच बॉल स्टंपच्या जवळून गेला. विकेट किपरच्या हातात डॉट. पहिला डॉट बॉल आलाय. या मॅचची कहाणी बदलते. प्रत्येक बॉल गणित क्षणोक्षणी सामना बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला डॉट बॉल आलाय. 17 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 17 गेंद 31 रन. आतिश माळीच्या विरुद्ध काही डॉट बॉल महत्वाचे ठरू शकतात. लेग ब्रेक टाकलाय बाहेर, निघाला बाहेर. डॉट बॉल. लगातार दुसरा डॉट बॉल इथे टाकत असताना विवेक भगत चांगली कामगिरी. 16 बॉल 31 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 79चं लक्ष आहे. मॅच ऑन. दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावर, दोन्ही बॉल चांगले फिरवलेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकत असताना विवेक भगत सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या षटकातला तिसरा बॉल. ओ हा हाफ ट्रॅकर होता. खराब बॉल आहे. बॉलला सरळ पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 चौकार. पंधरा बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. एवढा शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही आणि ते बॅटर तयार होता. मागचे 2 बॉल चांगले टाकले, पुढून फिरवले, परंतु हा हाफ ट्रॅकर होता आणि त्याचमुळे धावा येत आहेत मानकोली टीमच्या खात्यामध्ये. नॅन्सी 11 मानकोली त्यांच्या विरुद्ध जेरी रांजनोली असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. आता 15 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 27 धावा. चला नेक्स्ट मॅच. ज्या टीमने टॉस जिंकलाय डगआउटच्या जवळ यायचंय. बॅटिंग करणारी टीम रेडीरा सोळेगाव आणि त्यांच्या विरोधात पोगाव. कट टाकलाय अपर कट आणि फिल्डरच्या हातात. विकेट इथे मिळताना दिसेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज वैभव माळी आता फलंदाजीसाठी दाखल होईल. 14 बॉल मध्ये 27 धावा करायच्या आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आलाय फलंदाजीसाठी. वैभव माळीकडे ती ताकद आहे, तो कुठेही मारू शकतो जरी हवेच्या विरोधात खेळायचं असेल. परंतु शेवटी यावं लागेल बॅटिंगला. स्वतःवरचा तो विश्वास, आत्मविश्वास त्याला महत्व आहे. धावा कराव्या लागणार आहेत आणि त्यामुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठेतरी त्यावेळेला प्रमोट केलं जातं टीमच्या माध्यमातून. त्यावेळेला खेळा, गावासाठी खेळा, चांगलं क्रिकेट खेळा, तो दमखम दाखवा. नाव चर्चेमध्ये येतं. तसं वैभवचंही नाव आहे. त्यांनी देखील त्या अयूब शेखच्या ओव्हरमध्ये मारलेले षटकार डीडी स्पोर्ट्स ग्राउंड भिनार कोणीच विसरणार नाही. 5 षटकार मारले होते, सामना फिनिश केला होता. त्यामुळे हाही खेळाडू चर्चेमध्ये. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वैभवची देखील बॅट बोलते. चौदा बॉल आणि धावा करायचे 27. 14 चेंडू 27 धावा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन 14 मध्ये 27. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. खूपच चांगला फटका. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना डीप मध्ये फिल्डर आले. एक धाव कंप्लीट. आता मात्र 13 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा.
ओ फुल टॉस बॉल होता, दिशा दिली डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, खराब फिल्डिंग आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट इथे केल्या जातील. या डबलच्या मदतीने आता 24 धावा करायच्यात. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 24 धावांची गरज. 24 फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 24 धावा. चला टीम पोगाव रेडी राहायचंय फिल्डिंगसाठी. टॉस तुम्ही जिंकला. डगआउटच्या जवळ येऊन थांबा. सगळेच्या सगळे प्लेयर लगेच मैदानामध्ये उतरायचे कारण 2 मॅच अजूनही कव्हर करायचे आहेत. 12 बॉल 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विनीत भगत आलाय. इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगची स्पर्धा तो नुकताच खेळलाय. ती चांगली कामगिरी केली होती या विनीत भगतने बॅट आणि बॉलने. आणि आता इथे देखील कामगिरी करावी लागेल गावासाठी कारण 24 धावा डिफेंड करायचे ते षटक खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, समोर मारलाय. लॉंग ऑफ लाईक सिंगल इथे मिळताना दिसते. खात्यामध्ये भर वैभव माळीच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल. आता धावा करायचे 23. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल 23. मागच्या मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 22 धावा डिफेंड झाल्या होत्या. चांगला खेळ केला कोणगाव टीम. यांनी बेस्ट ऑफ बोरशेतीला त्यांनी हरवले मागच्या मॅचच्या दरम्यान. या मॅच मध्ये आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 मध्ये 23 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. 11 बॉल 23. चांगला सामना इथे रंगत असताना मागची मॅच चांगली रंगली. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच चांगली रंगत असताना चला फास्ट खेळत राहा वारंवार आम्ही सांगतोय. याचं कारण आहे 2 मॅच आम्हाला कव्हर करायचे. 4 वाजत आलेले आहेत. रेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस टाकलाय. बॉल हवेत आहे. आता डिस्टन्स कमी मिळालंय. फिल्डर येत आहेत. झेल टिपला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि बॅटिंग करणारा संघ नक्कीच DRS साठी जाईल कारण फुल टॉस होता आणि इथे तपासलं जाईल वेस्ट आहे नो बॉल आहे का. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर आउट. फलंदाज बाद. टाळ्यांचा गजर होतोय. फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तोच कायम आहे आणि ते बॅटर आउट होईल. विकेट आली आहे. मॅचची कहाणी बदलली. आता 10 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 23. 10 बॉल 23. चला बॅट्समन. सो आता एक बदली खेळाडू मैदानामध्ये चाललाय. सबस्टिट्यूट विशालच्या जागेवर.
10 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज सौरभ भोईर आता फलंदाजीसाठी. 10 बॉल 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वैभव माळी नुकताच फलंदाजीसाठी गेलाय, परंतु विकेट आली आहे विनीत भगतच्या खात्यामध्ये. यॉर्करचा प्रयत्न होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय, कडेला लागलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसते. आणि आता या मॅच मध्ये 22 धावा करायचे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. 9 बॉल 22. नऊ बॉल मध्ये 22 धावांची गरज. विनीत भगत तयार पुढचा बॉल घेऊन. विनीत भगत पुढचा बॉल. शॉर्ट बॉल टर्न झालाय आणि सरळ विकेट कीपरच्या हातात. आता मात्र 7 बॉल 8 बॉल. 8 बॉलचा काही शिल्लक आणि 8 मध्ये आता 22 धावा करायचे आहेत. 8 बॉल 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ते समीकरण प्रत्येक बॉल मध्ये समीकरण बदलते, मॅच मध्ये कहाणी बदलते. मागचा सामना कडक झाला, शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगला. हाही सामना आता शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगतोय. मारलाय फटका, आता मात्र हवेच्या विरोधात देखील मारू शकतोय, दाखवलंय वैभव माळीच्या बॅट मधून. सिक्सर. 6 धावा. 16 धावांची गरज आहे आता. 7 बॉल 16 रन. लास्ट बॉल या ओव्हरचा असणार आहे. मॅच मध्ये मानकोली संघ देखील आलाय आणि त्याच्यासाठीच महत्वाचा खेळाडू आहे वैभव माळी. मैदानामध्ये आल्यानंतर विपरीत परिस्थितीमध्ये देखील खेळू शकतो हे त्याने दाखवलंय. त्याला प्रत्येक बॉलवर सांगायला जाऊ नका प्लीज, वारंवार आम्ही सांगतोय. सात बॉल आणि 16 धावांची गरज. चला पोगाव टीम रेडी राहा फिल्डिंग करण्यासाठी. लगेच मैदानामध्ये जायचंय जसा सामना संपेल. उलव्या टप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक ठेवताना दिसेल वैभव. ओव्हरची आता होते समाप्ती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा झाल्यात आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 15. 6 गेंदे 15 रन. 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. सहा बॉल मध्ये 15 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. चांगला सामना, हाही सामना रंगत असताना मागचाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला. मागची जी मॅच होती शेवटच्या बॉल पर्यंत गेली आणि हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय. मागच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड केल्या याच गावच्या टीमने. शिवचेरोबा कोणगाव हा संघ चांगला खेळला आणि तो सामना जिंकत असताना सुपर 8 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले. या 4 टीम मधून आणखीन एक संघ पुढच्या फेरीमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होईल. दररोज सुपर 8 मध्ये 2 संघ दाखल होणार आहेत. 25 तारखेला सुपर 8 चे सामने. 4 टीम जातील पुढे मेन स्पर्धेसाठी. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या दरम्यान 17 ते 22 तारखेला ती स्पर्धा याच क्रीडांगणावर खेळवली जाणार आहे. वरुणेश पाटील कोणगाव ग्रामस्थ मंडळ, शिवचेरोबा कोणगाव यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल आणि त्याच्यासाठी एक क्वालिफायर मॅचेस रंगताना पाहायला मिळतात. विवेक भगत आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल 15 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा वाईट बॉल. आता 14 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. पहिल्याच बॉलवर लाईन थोडीशी खराब आहे. चला चोळेगाव टीम, आपण देखील सगळे जे फलंदाज आहेत आणि पूर्ण टीम तुम्हाला घेऊन यायचं आहे ते डगआउट मध्ये, प्लेयर डगआउटच्या दिशेने या. चोळेगाव टीम आणि टीम पोगाव लगेच मैदानामध्ये उतरा.
सामना सुरू होईल. फुलटॉस बॉल होता, समोर फोर्स केलाय, त्या बाजूला हवा आहे, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या वाढते. धावा झालेल्या 71. 5 मध्ये 8ची गरज आहे. 5 बॉल 8. आणि इथे आता थांबणार नाहीये हा बॅटर. आणखीन एक पिकअप शॉट. हा देखील षटकार. आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नॅन्सी 11 मानकोलीला जिंकण्यासाठी 2 धावा करायच्यात या मॅच मध्ये. फक्त 2 धावेची गरज. चला आता फक्त 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावा. चला पोगाव टीम रेडी राहा. प्लीज थोडंसं सहकार्य करा. 1 तासात पुढचा सामना संपणं गरजेचं आहे. ओ बीट केलंय, बॉल मागे चाललाय, विकेट कीपर बीट झालाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू होईल. आणि आता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय बायच्या स्वरूपात 2 धावांनी हा सामना इथे जिंकलाय टीम मानकोलीने. नॅन्सी 11 मानकोलीने. ओगाव संघ क्षेत्ररक्षण लावते. चला सलामीची जोडी टीम चोळेगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव माळी मॅन ऑफ द मॅच ठरलाय. 21 धावा केल्यात. 2 ओव्हरमध्ये त्याने विकेट देखील घेतलेल्या आहेत. 11 धावा खर्च करून. वैभव या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.